मोर्चा विजय काय काढणार? पाऊस पाणी आहे, शेतकरी अडचणीत आहे. आम्ही एक आमच्या भावना व्यक्त करणारी इशारा सभा करणार आहोत. या सभेनंतर आम्ही जातीयता, जातीयवाद आणि विकृत मनस्थिती याचा रावण जाळणार आणि सगळे राज्यातले नेते येणार आहेत. सगळेजण आपल्या देवेंजींबद्दल ज्या भावना व्यक्त करणार आहेत की या देवेंजींनी राज्याचं भलं केलं आहे, तुम्ही त्यांच्या पोटावर बोलता. मग आम्ही पवार साहेबांच्यावर बोलायचं का? आम्ही नाही बोलणार, आम्हाला हे शिकवलं नाही. पण त्यांनाच एकट्याला पोट आहे आणि त्याला टरबूज आहे म्हणायचं. तुमच्यापैकी कोणाला पोट नाही आहे का? त्यांच्या बायकोवर काय बोलता, त्यांच्या आईवर काय बोलता, त्यांच्या मुलीवर काय बोलता, मोदीजींच्या आईवर काय बोलता. त्यामुळे गोपीचंद पडळकरांची चूक एवढीच झाली, त्याने राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांना शिव्या घालायला पाहिजे. राजाराम बापूंना शिव्या घालता कामा नये, आई वडिलांना बोलता कामा नये. पण जयंतराव बोलण्यासारखं खूप आहे, बोलणार होता मी. ते मंत्री असताना, अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा, ते आमचे देवेंजी लय क्षमाशील आहेत. आम्ही मागणी करणार आहोत की ते खणून काढा प्रकरण. एक शिरा ताण बोलत होता, 14 ते 19 एका बिल्डरने आत्महत्या केली, त्याच्या डायरीत त्याचं नाव होतं, अटक झाली असती. रोज चक्रा मारायची देवेंजींकडे. म्हणणार काढा ती डायरी बाबा. एक आणखीन शिरा ताणून बोलत होते, त्यांचा वाशीच्या मार्केटचा भ्रष्टाचार काढा ना बाबा. असं काय करतो? वा, तुम्ही कसंही वागायचं आणि आम्ही मात्र सहन करायचं. यापुढे आम्ही सहन करणार नाही. महापुराच्या भेटीच्या पण या आरोपावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय की भाजप पक्षातल्याच काही लोकांच्याकडून सुपारी देण्यात आलेली आहे, कारण की काही लोकांना पंतप्रधान अंजली दमानियांनी काय आरोप केला? आज अख्खा इतके कार्यक्रम जे पैसे आहेत ते पैसे त्यांच्या त्याची चौकशी असं आहे की आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता असं आहे की कोणी उठायचं आणि कोणावर काही बोलायचं. त्याला पुरावे नाही पुरावे नाही. तर ते राहुल गांधी फिरत आहेत मतचोरी, कुठला एक पुरावा नाही, काही नाही. तसं अंजली दमानियांनी काय म्हटलं आहे, त्यांनी पुरावे सादर करावेत. आपल्या देशामध्ये इंदिरा गांधींना सुद्धा सुप्रीम कोर्ट, अलाहाबाद कोर्टाने शासन केलं होतं. इतकी आपली न्यायव्यवस्था स्ट्रॉंग आहे, इतकी आपली लोकशाही स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत. रोज उठून नवनवीन आरोप करून मीडियामध्ये कोणाला तरी बदनाम करणं बरोबर नाही. असतील पुरावे द्यावे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की भाजप पक्षातल्याच काही हर्षवर्धन सपकाळ म्हणजे पडलेले आमदार, त्यांना पार्टीने एक आमदार तरी करावं, खासदार तरी करावं. ज्यांना आमदारकी निवडून येता आली नाही ते त्यांचे झाले राज्याचे अध्यक्ष. ते रोज उठून काहीतरी असं फंटास्टिक बोलत आहेत. पण त्यांना संजय राऊतांमुळे नॅक कळले की काहीतरी विचित्र बोललं की तुम्ही सगळेजण दिवसभर कॅरी करता. गोपीचंद पडळकरच्या वक्तव्यावर परवा राष्ट्रवादीने मोर्चा काढलेला होता, आपण सुद्धा इशारा मोर्चा लोकांना म्हणाले की आम्ही काय गोट्या खेळायला आलो नाही. लाडक्या बहिणींच्यासाठी 45,000 कोटी आम्ही दिलेले आहेत आणि निधीच्या संदर्भात असं उद्धट बोलणं योग्य आहे का? त्याचबरोबर गिरीश महाजन सुद्धा असे म्हणाले मी काय येताना पैसे घेऊन आलो नाही. संजय राऊत म्हणतात जाहिराती करून लोकांना. संजय राऊतने आयुष्यात कधी कॉर्पोरेशनची निवडणूक लढली नाही. काय संजय राऊत करत बसलेले आहेत. सरकार चालवा मग कळेल ना. 2 वर्ष सरकार चालवताना फॅप्या झाली तुमची. कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून घरी बसून तुम्हाला राज्य चालवता. काय सांगता राऊत. त्यामुळे कोणी उद्धटपणे बोलूच नाही, आपली संस्कृती नाही. विशेषतः शेतकरी त्रासला आहे, त्यामुळे त्याला प्रेमाने समजावलं पाहिजे. करूया बाबा काय ते करूया. पण ते काय मूडमध्ये होते, का बोलले मला काय माहिती. जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी उपोषणाला बसायची वेळ तुमच्यावर येत असेल तर त्यांना कुणाचं सरकारमधलं संरक्षण आहे का? काय गोष्ट घडली? मी उपोषणाला बसण्या मी इशारा दिला कीच होतो. काही काळजी कोण उपोषणाला बसावं लागणार नाही. पण मी म्हटलं की वेळ पडली तर उपोषणाला बसा. महाराष्ट्रावर संजू मागे शेतकरी प्रचंड उद्ध्वस्त झाले. विरोधकांच्याकडून सातत्याने टीका केली जाते की सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार. आजपर्यंत जेव्हा विरोधकांची सरकार होती त्यावेळेला त्यांनी त्या आपत्तीमध्ये जी मदत केली असेल त्याच्या कितीतरी पटीने मदत 19-21 या सांगली, कोल्हापूर, सातारा पुराच्या वेळेला सरकारने केली, आताही करणार. पहिलं पंचनामे पूर्ण होऊन 2,500 कोटी घोषित झालेले आहेत. माननीय देवेंद्रजींनी हे डिक्लेअर केलेलं आहे की कुठलेही पंचनामे वगैरे टेक्निकॅलिटी पडू नका. टेक्निकॅलिटीमध्ये जर बैल वाहून गेला तर कसला पंचनामा करता?
घर बुडालं कसं पंचनामा करता असं देवेंद्रजीने आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे अक्षरशः जीवाचं रान करून सगळेजण फिरत आहेत. तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदार खासदारांना आवाहन केलं आहे आणि स्वाभाविकपणे नेत्याची इच्छा इतर आज्ञा त्याप्रमाणे सगळ्यांनी मान्य केलं आहे की आमचे 1 महिन्याचे पगार आम्ही देतो. आता स्टेजवरून घोषित करायचं होतं पण राहिलं, मी आता तुमच्या माध्यमातून घोषित करतो की भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान काहीतरी ह्या जवळच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना, पूरग्रस्त बांधवांना, पूरग्रस्त भगिनींना मदत केली पाहिजे. त्याप्रमाणे माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडेंनी 10 लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला आणि मोठ्या प्रमाणावर ते आता चारा पाठवत आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी आजच 10 लाख रुपये कलेक्ट केले. सम्राट माडिकने ठरवलं आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आणि जवळचा जिल्हा आपण सोलापूर पकडू, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला बरं पडेल आणि तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण देऊ. सोलापूरमध्ये माझा नाही, माझ्या प्रेरणेतून एक ट्रस्ट चालतो आई नावाचा, त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे विस्थापित होऊन आले आहेत त्यांना जेवण देण्याचं काम सुरू आहे. अंजली दमानियांकडून